कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा निर्घृणपणे खून, संशयित आरोपी अवघ्या 2 तासात जेरबंद। कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मनीषा मोहन केसरेकर वय 35 राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी कुपवाड या महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी आज सकाळी घडलेली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख वय 52 राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी कुपवाड, मूळ राहणार रेणुका मंदिर समोर धनगर गल्ली, वानलेसवाडी, सांगली याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 2 तासात जेरबंद केले आहे। या घटनेत मनीषा मोहन केसरेकर वय 35 राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी कुपवाड यांचा मृत्यू झालेला असून त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर वय 45 हे गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी मृत महिलेची मुलगी मनाली मोहन केसरेकर हिने कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फरीद शेख व केसरेकर कुटुंबियांमध्ये यापूर्वीपासून वाद होता। आज शनिवारी सकाळी घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून पुन्हा वाद सुरू झाला। या वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर संशयित आरोपीने घरातील हातोडा व चाकू घेऊन मोहन नागाप्पा केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने मारहाण केली। त्यानंतर घराबाहेर असलेल्या मनीषा केसरेकर यांच्या पोटात चाकूने वार केले। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले। उपचारादरम्यान मनीषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी अतुल माने, सुशील मस्के, सागर लवटे, संदीप नलावडे, सुनील जाधव, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी यांच्या पथकाने संशयित आरोपीचा शोध केला। आरोपी फरीद शेख हा मिरज ते सांगली जाणाऱ्या रस्त्यावर वानलेसवाडी येथील मैत्रीय बिल्डिंग जवळ थांबलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केसरेकर कुटुंबियांसमवेत असलेल्या वादातून कचरा टाकण्याच्या कारणावरून भांडण झाल्याचे सांगितले। त्यानंतर हातोड्याने मोहन केसरेकर यांच्या डोक्यात मारहाण करून मनीषा केसरेकर यांच्या पोटात चाकूने वार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास कुपवाड पोलीस करीत आहेत। सदरची कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। के मराठी न्यूज साठी सांगली प्रतिनिधी। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ।